हे बंद रेशमाचे भाग 8. आनंदला घेऊन आप्पासाहेब लग्न मंडपात आले. लग्नविधीसाठी तिथे एक स्टेज लावण्यात आला होता. आप्पा, आनंद आणि इतर मंडळी स्टेजवर आली. गुरुजींनी 2 पाट समोरासमोर ठेवले. नातेवाईकापैकीच एकाला मध्ये अंतरपाट धरायला त्यांनी बोलवलं. सर्वांनी अक्षता वाटण्यात आल्या. आनंदला अंतरपाटाच्या एका बाजूच्या पाटावर उभं राहायला सांगितलं आणि गुरुजींनी मंगलाष्टिका म्हणायला सुरुवात केली. तो पाटावर उभा राहिला. एक मंगलाष्टिका झाल्यानंतर त्यांनी मुलीला घेऊन यायला सांगितलं. नेहाचे मामा तिला घेऊन लग्नमंडपात आले आणि त्यांनी तिला पाटावर उभा केलं. मंगलाष्टिका सुरू होत्या. नातेवाईक उत्साहाने मंगलाष्टिका म्हणत होते. नेहाच्या डोळ्यात आसव उभी राहिली होती, पण तिनं हळू जवळच्या रुमालाने आपले अश्रू पुसले होते. मग दोघांच्याही हातात हार देण्यात आले. गुरुजींनी शेवटचे मंत्र म्हणून अंतरपाट दूर केला. दोघांनीही एकमेकाकडे पाहिलं. पिवळ्या रंगाची आणि गडद निळ्या काठाची साडी, त्यावर गळ्यालगतच चिंचपेटी, थोडं खाली पेंडेंट गळ्यातलं, एक मोठा हार, हातात हिरव्या आणि सोनेरी बांगड्या, मेहंदीनं भरलेले हात, काळेभोर डोळे, नाजूक ओठावर गुलाबी रंगाची लिपस्टिक, लग्नाला साजेचा असा मेकअप आणि हेअरस्टाईल, कपाळाला नक्षीदार मुंडवळ्या. नेहाचं ते साजरं रूप आनंद पाहतच राहिला. आनंदने देखील बदामी रंगाची शेरवानी आणि पायजमा, त्यावर मरून रंगाची ओढणी, डोक्यावर फेटा, कपाळाला टिळा आणि मुंडवळ्या या वेशात छान दिसत होता. दोघांनी एकमेकांना हार घातले. सर्वांनी वधूवरावर अक्षता टाकल्या. फटाके वाजले. सनई चौघडे वाजू लागली. गुरुजींनी कन्यादानाच्या विधीसाठी आप्पासाहेबांना स्टेजवर बोलवले. आनंद आणि नेहाचे हात एकमेकाच्या हातावर ठेवून आप्पांनी पळीने पाणी सोडले. गुरुजी मंत्र म्हणत होते आणि आप्पांचे डोळे मात्र पाण्याने वाहत होते. त्यांनी बघून नेहाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. कन्यादान हे सगळ्यात मोठं दान का आहे हे त्यांना आज जाणवलं. इतकी वर्ष प्रेमाने सांभाळलेला आपल्या पोटचा गोळा एका माणसाच्या विश्वासावर आपण देऊन टाकतो, याचं त्यांना नवल वाटलं. भरल्या डोळ्यांनी त्यांनी नेहाचं कन्यादान केलं आणि ते डोळे पुसत स्टेजवरून खाली आले. नेहाची आई आज हवी होती असं त्यांना फार वाटत होतं. मग गुरुजींनी पाटावर मंगळसूत्र ठेवलं. त्यावर त्यांना हळदी कुंकू घालायला सांगितलं. आनंदने त्याप्रमाणे केलं आणि नेहाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. तिने ते हातात धरून नीट पाहिलं आणि स्वतःशीच हसली. प्रत्येक विधीचे फोटोग्राफर छान फोटो काढत होता. लग्नाचे विधी चालू होते. दुसरीकडे आप्पासाहेबांना नातेवाईक येऊन भेटून जात होते. बाजूच्या मंडपात जेवणाच्या पंक्ती वाढायला सुरुवात झाली होती. एक मागून एक पदार्थ वाढत होते. जेवणाची सगळीकडे घमघमाट सुटला होता. बाकीची मंडळी आपापल्या ओळखीची माणसं बघून त्यांच्याशी गप्पा मारत होती. आप्पासाहेबांच्या लेकीचं लग्न, त्यामुळे पंचक्रोशीतील सगळे मान्यवर आणि मोठ्या घरातील व्यक्ती आल्या होत्या. आप्पासाहेब त्यांचा पाहुणचार करण्यात गुंतले होते. गुरुजींनी सप्तपदीच्या विधीला सुरुवात केली. आधी मंत्र म्हणून होमात टाकण्यासाठी लाह्या ते आनंदच्या आणि नेहाच्या हातात देत होते. दोघांनी एकमेकाचे हात हातात घेतले आणि होमात लाह्या टाकल्या. त्यांच्या पहिल्या वाहिल्या स्पर्शाने नेहा मोहरली. मग होमाभोवती एक फेरी मारून फुलांनी तयार केलेल्या सप्तपदीवरच्या पहिल्या सुपारीला पाय लावायला गुरुजींनी सांगितलं. तसं करताना ते त्यांच्याकडून वचनही मागून घेत होती. सप्तपदी पूर्ण झाली. दोघेही लग्नाचे पवित्र बंधनात बांधले गेले. सप्तपदी चालू असताना दिली जाणारी सहधर्माची, जबाबदारीची, कौटुंबिक सुखदुःखाची वचन आनंदने मात्र फक्त लग्नाच्या विधीपुरतीच म्हटली होती. कोणत्याही गोष्टीत मी तुझ्यासोबत नसेन, तू माझी बायको कधीही होऊ शकणार नाहीस, असं त्यानं मनाशी ठरवलं होतं. नेहा मात्र खूप खुश होती. वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करून ते पुन्हा स्टेजवर आले. रिसेप्शनसाठी दोघेही चेंज करायला आपापल्या खोलीत गेले. वृषालीताईंनी घेतलेली पैठणी नेहाला आणून दिली. मोरपंखी रंगाची आणि जांभळ्या काठाची सुरेख पैठणी होती. नेहा तयार होऊन पुन्हा स्टेजवर आली. आनंद देखील छान सूट घालून आला होता.
फोटोग्राफरने त्याचे फोटो काढायला सुरुवात केली. दोन्ही घरचे नातेवाईक येऊन भेटून जात होते. नव्याने प्रत्येकाशी ओळख करून होत होती. सगळेजण आवर्जून फोटो काढत होते. मग त्या दोघांना जेवणासाठी सगळे घेऊन गेले. जेवणाची शेवटची पंगत नातेवाईकांसाठी होती. त्यांच्या मधोमध 2 पानावरती आनंद आणि नेहाला बसवण्यात आलं. जिलेबीचा बेत होता. ताट वाढण्यात आले. सगळे पदार्थ वाढून झाले तसे सर्वांनी त्यांना घास भरवण्याचा आग्रह केला. नेहाला खूप छान वाटत होतं. ती उठून नेहाला घास भरवत होती. तसं सगळ्यांना उखाणा उखाणा असा जल्लोष केला. हो म्हणून तिने छान उखाणा घेतला. नव्या जीवनाची सुरुवात ही खास. नव्या जीवनाची सुरुवात ही खास. आनंदरावांना भरवते प्रेमाचा घास. असं म्हणून तिने त्याला जिलेबीचा घास भरवला. पण सगळ्यांनी खूप आग्रह करूनही आनंदनी मात्र नाव घेतले नाही. त्याने फक्त दाखवायला तिला थोडंसं भरवलं आणि तो जेवू लागला. लग्न व्यवस्थित पार पडलं. पाठवणीची वेळ आली. नेहा आप्पासाहेबांच्या गळ्यात पडून खूप रडली. आजवर कधीही ती त्यांच्यापासून लांब राहिली नव्हती. पण आता कायमचीच ती घर आणि त्यांना सोडून जात होती. संगीता आत्याचे देखील अश्रू थांबत नव्हते. पोटाच्या मुलीप्रमाणे तिने नेहाला जपलं होतं. आप्पा नेहाला घेऊन आनंदजवळ आले. तिचा हात त्यांनी त्याच्या हातात दिला. सांभाळा तिला आप्पा बोलले. त्यावर त्याने हलकाच त्यांच्या हातावर हात टेकवला. काही चुकलं पोरीचं तर आईच्या मायेने पोटात घाला. आप्पासाहेबांनी वृषालीताईंना हात जोडून विनंती केली. अहो काय करताय हे? आता मी आमची लेक आहे. तुम्ही मुळीच काळजी करू नका, वृषालीताई म्हणाल्या. फुलांनी सजवलेल्या गाडीत आनंद आणि नेहा बसले. गाडीची काच खाली करून नेहा पुन्हा एक वार मागे वळून पाहिलं. आपलं घर, माणसं तिने डोळ्यात साठवून ठेवली. इतक्यात काहीतरी आठवल्यासारखं आप्पांनी त्यांना हातानेच थांबवायला सांगितलं आणि ते घरात गेले. घरातून एक छोटी बाळकृष्णाची मूर्ती आणून त्यांनी नेहाकडे दिली. लोणी खाणाऱ्या नटखट बाळकृष्णाची ती सुरेख मूर्ती होती. तुझी आई घेऊन आली होती सासरी येताना. तिची आठवण आहे ही. एवढी वर्ष मी ती सांभाळून ठेवली होती. आता ती तू सांभाळून ठेव. असं म्हणून त्यांनी मायेने तिच्या डोक्यावर हात फिरवला. कधी काही वाटलं तर हा आहे त्याच्याबरोबर सगळं सोपवायचं. एवढंच ते बोलले आणि बाजूला झाले. गाडी हळूहळू पुढे जाऊ लागली तसं घर दृष्टीआड होऊ लागलं. नेहाने बाळकृष्णाची मूर्ती आपल्या हृदयाशी कवटळली. आप्पा, संगीता, त्यांनी बाकी माणसं हात उंचावत तिथेच उभी होती. वाड्यातलं हसतं खेळतं घरपण आज कायमसाठी लांब गेलं होतं. उरलं होतं ते फक्त आप्पासाहेबांचे एकटेपण, त्यांच्या लाडक्या लेकीशिवाय. गावातल्याच नवीन घरात नेहाचा गृहप्रवेश करण्याचं असं ठरलं होतं. त्यानुसार वृषालीताई यांनी बाकी मंडळींनी मिळून तिच्या स्वागताची तयारी केली. गाडी आवारातून पुढे आली तसं आनंद आणि नेहा दोघेही खाली उतरले. अंगणातली तुळस वृंदावन तिच्याकडे पाहून छान हसलं. तिने सांगितल्याप्रमाणे घरासमोर तुळशी वृंदावन बांधलं होतं. ते बघून ती खुश झाली. घरासमोरील पॅलेसमध्ये छान फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. दोघेही त्यावरून चालत दाराजवळ आले. आनंदच्या एका काकूने त्या दोघांना ओवाळलं आणि माप ओलांडून नेहाला घरात यायला सांगितलं. असं नाही नाव घ्यायचं आणि मगच यायचं घरात. जमलेल्या नातेवाईकापैकी कोणीतरी बोललं. फुलांच्या पायघड्या, नातेवाईकाची चाललेली थट्टा मस्करी बघून सगळ्यांनी तिला आपलं म्हणून स्वीकारलं. ही जाणीव तिला सुखावत होती. घेतेस ना नाव? तुला जमेल तसं घे, वृषालीताईंनी तिला म्हटलं. तशी तिने होकारार्थी मान हलवली. नवी नाती नवी माणसं, नवी नाती नवी माणसं, पदर हे सुखाचे, आनंदरावाशी जुळले बंध हे रेशमाचे. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. नेहाने माप ओलांडून आनंदच्या घरात गृहप्रवेश केला. वृषालीताईच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू दिसत होतं. दुसऱ्या दिवशी पूजा असल्यामुळे वृषालीताईंनी सगळ्यांना लवकर झोपायला पाठवलं. आनंद, नेहा देखील दमले होते.
त्यामुळे त्यांनी मितालीला नेहासोबत झोपायला सांगितलं आणि आनंदला दुसऱ्या खोलीत झोपायला सांगून त्या हॉलमध्ये आल्या. आलेले पाहुणे हॉलमध्ये झोपले होते. सगळं नीट आवरलेलं आहे की नाही ते पाहून त्या देखील झोपायला गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळीच पूजा होती. वृषालीताईंनी नेहाला उठवलं आणि आवरून बाहेर यायला सांगितलं. बाहेर पूजेची सगळी तयारी झाली होती. गुरुजी देखील आले होते. आनंदही आणि नेहाही दोघेही तयार होऊन आले. पूजा पार पडली. आप्पासाहेब, संगीता आत्या आणि बाकी नौकर मंडळी देखील पूजेला येऊन गेली. जमलेले नातेवाईक आपापल्या गावी गेले. घरातील आणि जवळची अशी मोजकीच माणसं आता घरी होती. रात्री सगळ्यांनी मिळून आनंद आणि नेहाचं एक खोली सजवली. बेडवरती फुलांच्या माळा, गुलाबाच्या पाकळ्या, मोगऱ्याची फुलं सगळीकडे पसरली होती. आनंदच्या एका बहिणीने नेहाला खोलीत आणून सोडले. डेकोरेशन बघून ती फार खुश झाली. ती जाऊन बेडवरती बसली. दिवसभराच्या आणि लग्नाच्या गोष्टी आठवून ती स्वतःच लाजू लागली. इतक्यात आनंद खोलीचं दार उघडून आत आला आणि त्यानं खोलीचं दार लावून घेतलं. ती थोडीशी बावरली आणि खाली मान घालून बसली. आनंद तिच्या जवळ आला आणि म्हणाला, नेहा, आज आपलं लग्न झालं. फार खुश असतील ना तू की माझ्यासारखा मुलगा तुला नवरा म्हणून मिळाला? तशी तिने लाजून मान हलवली. पण माझ्याकडून तू नवरा म्हणून कसलीच अपेक्षा ठेवू नकोस. दिवसभर सगळ्यांशी हसत वागणाऱ्या आनंदचा नूर आता पलटला होता. तिने चमकून वर पाहिलं. म्हणजे नेहा म्हणाली, मला हे लग्न मान्य नाही. मी केवळ आई आणि बाबाच्या इच्छेसाठी हे लग्न केले. तू माझी लाईफ पार्टनर कधीही होऊ शकत नाहीस. एवढं बोलून तो खोलीतून निघून गेला.